नमस्कार, मी किशोर पात्रीकर. आपण गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील मौजा सिंदीपार या गावी आहोत. साधारणतः सिंदीपारची ओळख म्हणजे फळपिकांची शेती या प्रकारे ती ओळखल्या जाते. ज्यांनी ॲपल बोर लागवडीला या गावामध्ये चालना दिली 2014 पासून असे शेतकरी आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. माझे नाव प्रवीण देवदास कापगते. तर यांची ओळख अशी पुन्हा की हे तरुण शेतकरी आहेत आणि यांना महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन यांचा गौरव केलेला आहे. त्याच्यामुळे एक नाविन्यपूर्ण प्रयोग शेतीमध्ये करण्यामध्ये आणि ते शेतकऱ्यामध्ये रुजवण्यामध्ये त्यांचा अत्यंत चांगला असा सहभाग या ठिकाणी दिसून येतो. आपल्या गावामध्ये साधारणतः किती क्षेत्रावर बोर पिकाची लागवड आहे? आता सध्याच्या घडीला जवळपास 350 एकरच्या समोर आहे. 350 एकर. 50% जवळपास लगभग ॲपल बोर आहे. आता भाजीपाला लागवड आहे 70 एकर खरीपला. शेतकरी हे हळूहळू भात पिकाकडून इतर पिकाकडे बागायती पिकाकडे वळलेले आहेत. फळपिकांची शेती असेल, भाजीपाल्याची शेती असेल, याच्याकडे ते वळलेले आहेत. आता म्हणजे महत्वाचं तुमचं या गावचं पीक म्हटलं ॲपल बोर पिकानेच ओळख झाली गावाची. बरं, याची सुरुवात कशी झाली? सुरुवात झाली होती नोव्हेंबर 2014 ला. पूर्व विदर्भातली सगळ्यात पहिली लागवड होती आपली. बरं, 1 एकराला झाडं किती लावतो आपण? 1 एकराला साधारणतः आपण 15 बाय 10 अंतर घेतला. 280 ते 300 आपल्या. बरं, सरासरी उत्पन्न किती मिळते? ॲव्हरेजली 60 किलो 65 किलो 60-65 किलो मिळते जनरली येतो. 16 उत्पन्न झालं किती? 16 टन. बरोबर. मला मिळणारा दर किती ॲव्हरेज मध्ये? सर्वसाधारण धरून पकडायचा का 20 ना 25 च्या रेंज मध्ये. आता 20 रुपये आपण पकडू कमीत कमी. 20,000 रुपये टन. 20,000 रुपये. 16 टन आपल्याला उत्पन्न मिळते साधारण 1 एकरला. तर मग आपलं जे उत्पन्न जे मिळत आहे ते 3,20,000 बरोबर आहे? येते शुक्र. मग मला सांग आता की याच्यामध्ये उत्पादन खर्च किती लागतो? त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा खर्च राहते तोडाई, पॅकेजिंग. त्याच्यामध्ये खर्चात वाढ होते. एवढा पकडून चालवचा का आपल्याला 3.5 लाख रुपये एकरामध्ये येत आहेत. 50% खर्चामध्ये राहते. अच्छा. पहिल्या वर्षी लागवडीला किती खर्च येतो? पहिल्या वर्षी झाडांचा खर्च बसतो आपल्याला 15,000. बरं. आपल्या ओरिजिनल ड्रीप लावला तर लगभग खर्च पडतो 40-45,000 रुपये प्रति एकर. बरोबर आहे. ड्रीपचा प्रति एकर झाडांचा खर्च पडतो आपल्याला 15,000 रुपये. त्याच्यानंतर मल्चिंगचा खर्च पडतो जवळपास 16,000-17,000 रुपये. 2 ट्राल्या लगभग शेणखत, त्याच्यानंतर लेबर. असं समजूया आपण की साधारणतः 1 लाखाच्या आसपास याला लागवडीचा खर्च राहतो. बरोबर. हा लागवडीचा खर्च झाला 1 लाख खर्च झाला. परत जो खर्च जो येतो तोडाईचा खर्च आणि पॅकेजिंगचा खर्च आणि पॅकेजिंग. तोडाई, पॅकेजिंग हा किती येतो साधारणतः? म्हणजे प्रति किलो 6 रुपये ते 7 रुपये. आपण 1 लाखाच्या घरात येतो. आता पहिल्या वर्षी खर्च वाढला ना, 2 लाख रुपये खर्च झाला. हो, बरोबर आहे. 3,20,000 पैकी 1,20,000च पहिल्यांदा मिळतात. पहिल्या वर्षी हा आपण उन्हाळ्याच्या सीझन मध्ये याच्यात आंतरपीक होतो. तो लौकी लावू शकतो. खरबूज, लौकी. चांगला पीक इथं टरबूज आणि खरबूज. 3 महिन्याचा पीक राहतो. किती मिळते समजा 1 एकरापासून? साधारण पैशाच्या रूपात पकडला तर त्याच्यावरही आपल्याला जवळपास 50,000 रुपये मिळून जातात. नाही म्हणजे आपण ॲव्हरेज गणित काढताना 1,20,000 ऐवजी 1,70,000 प्रॉफिट पकडूया. हो, होते ना. बरोबर आहे. पहिल्या वर्षी दुहेरी पीक होते. दुसऱ्या वर्षी होणारा खर्च तिथून 50,000 कमी होतो. बरोबर. 2 लाखातून 50,000 खर्च. म्हणजे लागवडीचा खर्च जो आहे, रोपांचा खर्च आणि ठिबकचा खर्च आणि बांबू एवढं उरतो. त्याच्यामध्ये 50,000 अधिक 1 लाख म्हणजे 1.5 लाख रुपये दुसऱ्या वर्षी खर्च आपल्याला येणार विक्रीपर्यंतचा. मग पुन्हा जर 3,20,000 उत्पन्न जर पकडलं, हो, उत्पन्नात थोडीशी वाढ होते सर. झाड मोठा राहतो दुसऱ्या वर्षी. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.